आमचं वाटोळं करणारचं वाटोळं करायचं आणि ही वेळ सरकारने येऊ देऊ नये। मी तर आता मागे सरकारणार नाही, मी वाट बघतो। पुन्हा जर आंदोलनाची घोषणा झाली, मी साम चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिक सांगतो, आंदोलनाची घोषणा झाली मग सरकारची कोंडी झाली। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण जर बघितलं तर रात्रीपासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये आता मनोज जरांगे पाटील जे आहेत 5 वाजल्यापासून थांबलेले आहेत। अनेक मंत्री महोदयांना त्यांचा फोन झालेला आहे, मात्र अजूनही कुठलाच निर्णय जो आहे तो आलेला नाही। आता मी तुम्हाला दाखवू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते दुपारपासून या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रश्न मार्गी लागावा अशी त्यांची मागणी आहे। जर लिंक ओपन केल्या तर वयोमर्यादेचा प्रश्न जो आहे तो लवकर मार्गी लागेल आणि पाटील स्वतः या संदर्भात अनेक मंत्री महोदयांशी बोलतायत, चर्चा करतात। पाटील, तुमची चर्चा जी आहे ती सुरू आहे, प्रश्न मार्गी लावा अशी मागणी आहे, नेमकं काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं आणि मंत्री महोदयांचं? माझी काम करण्याची पद्धत पहिल्यापासून थोडी वेगळी। मी अगोदर सांगतो, कारण याच्यात विद्यार्थ्यांची चूक नाही तर सरकारची चूक आहे। त्यांनी डिसेंबर जानेवारीत काढायला पाहिजे होतं 2025ला ही जाहिरात, तर त्यांनी उशिरा काढली। त्याला पोरं काय करू शकत नाहीत किंवा मी पण काय करू शकत नाही, ही चूक तुमच्या सरकारची। तुम्ही या विद्यार्थ्यांना अडचणी आणल्या तुमच्यामुळं, त्यांना फाशी घ्यायची वेळ आली तुमच्यामुळं, त्यांचे आईबाप रडतायत, गावाकडं रडतायत, हे सरकारमुळं। मी आता मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या ओळींना पण सांगितलंय की एवढी तुफान गर्दी जमली ना, त्याचं कारणच हे सरकारने समजून घेतलं पाहिजे की हे पोरांच्या वेदना आहेत, हे वेदना त्यांना कधीला घालाव्या लागणार आहे। याचं कारण पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, पुन्हा एकदा याचं कारण सांगतो की मी विखे पाटील साहेबाला हा विषय बोललो आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या ओळींना सुद्धा हा विषय बोललो आहे, मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांना सुद्धा हा विषय बोललोय, आशिष शेलार साहेब मंत्री महोदयांना सुद्धा हा विषय बोललोय, उदय सामंत साहेबांना सुद्धा हा विषय सांगितला की तुम्ही मार्गे काढा, तर यांनी नाहीच मार्गे काढला। वाट बघूयात नंतर पुन्हा त्यांनी आपल्या नावाने बॉम्बलायचं नाही, अडचण झाली म्हणून पुन्हा मग बॉम्बलायचं नाही, कारण मी एखादा विषय हातात घेतला ना मग मी अर्धवट सोडत नाही कधीच। यांना या पोरांना 1 वर्ष मुदतवाढ द्यावंच लागणार आहे। आचारसंहितेचं कारण सांगायची काहीच गरज नाही हो, कॅबिनेट झाली आता परवा, ती काय आचारसंहिता नव्हती का त्यावेळेस? इथं एमपीएससीच्या आयोगाच्या मार्फत एक जाहीर काढून टाकायचं, सर्क्युलर काढायचं साधं की पहिले पोरं आणि हे पोरं यांची मागच्या तारखेतच आम्ही सगळ्यांची परीक्षा घेतोय, यांचं वाटोळं करून, हे लाख पोरांचं वाटोळं करून सरकारला काय मिळणार आहे? बरं, हे सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत। पण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे कालपासून आणि परवा परीक्षा आहे, रद्द केली तर विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच। मग 40,000 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे त्याच्यात। आणि हे लेकरं त्यांचे नाहीत का? मुख्यमंत्र्याचे लेकरं नाहीत काही? सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत, याच्यात कशाला त्यांनी जातीवाद करायला पाहिजे? निवडणूक आहेत आता, पुण्याचे महानगरपालिका आहे, मुंबईची, छत्रपती संभाजीनगरची, अहिल्यानगरची, सोलापूरची, सांगली साताऱ्याची, नाशिकची, याचा परिणाम त्याच्यावर पडणार आहे। कारण पोरांचं वाटलं झाल्यावर आई बापा गप्प बसणार नाहीत आणि आई बापा किंवा आपण आपल्या पाहुण्याला गप्प बसू देणार नाही आहेत। मग शहरात जेवढं मतदान आहे खेड्यापाड्यातले सगळे फोन करून सांगणार मग आमचं वाटोळं करणारचं वाटोळं करायचं आणि ही वेळ सरकारने येऊ देऊ नये। मी तर आता मागे सरकारणार नाही, मी वाट बघतो, मी शांत याच्यामुळे। पुन्हा जर आंदोलनाची घोषणा झाली, मी साम चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिक सांगतो, आंदोलनाची घोषणा झाली मग सरकारची कोंडी झाली आणि ते रात्री केलं त्या भानगडीत पडत नाही, इकडं पोरं नेले आणि तिकडं पोरं नेले उचलून। मुख्यमंत्र्यांनी ते नाही करायचं, मार्ग काढायचा याच्यातून। नसता महाराष्ट्रात सगळं गबाळ मग मुंबईत इथं येत असतं, पुन्हा पुण्यात त्या भानगडीत पुन्हा नाही पडायचं, कारण आमचे यात एक बी नाही, मग येणार आहेत त्रास दिल्यावर आणि त्यांना मग टाइम नाही लागत, मग ते ट्रॅक्टर आणि रिक्षांपेक्षा जी ट्रक आणि मग तिथं काय भानगड, ती इशारा नाहीये। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यांना पोरांना त्या दिवशी की आम्ही लगेच विषय मार्गे काढा म्हणून, अधिकाऱ्यांनी काढला नसेल एका वेळेस, त्याच्यामुळे आम्ही गैरसमज करून घेत नाही। आता मुख्यमंत्री जर रात्रीचे 10-11 वाजता बी लक्ष देत नाहीत म्हणल्यावर मग मुख्यमंत्र्यांनीच केलं तिथून पुढं म्हणता येईल। आता सध्या अधिकाऱ्यांचा दोष दिसतोय, लोकसेवा आयोग याच्यावर जाणून बुजून या पोरावर अन्याय करतो असं दिसतंय, पण आम्ही अन्याय होऊ देणार नाहीत। राज्य पुन्हा या पोरांच्या पाठीशी उभा राहू शकतं। नक्की आपण जर बघितलं तर मुलांच्या पाठीशी उभा राहू आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। सागर आव्हाड, सकाळ ऑनलाईन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।